हा कुणाला आला ह्याच्यावर सांभाळ. हा बनवते 10 वेळा बोलते पण ते ऐकतच नाही, त्याच्यामुळे मी काय करू शकत नाही ना. हो ना बाबाला बोलो बाहेर जरा झाडू काढते आधी. बारका झाला म्हटलं तर तो पण काय रे आज तुला चैन नाही पडत बाहेर. रात्री मला 2 तास उठवायला लागला का रे? नाही नाही आता पण सकाळी दादा येणार म्हणून चावू लागली का? याला चावू लागली तुला पाग्या? हे बघा सकाळी सकाळी गळा भेट चालू आहे दोघांची. मस्ती. हा खेळणं चालू आहे. बघा 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 बघा. तर वाघ्यानं कधीपासून वाट बघत होता शेरूची, तर शेरू आता आला ना. आल्या सुरुवात झालेली आहे दोघांची. बस बस चला ह्यांना खेळू दे, आपण आपलं काम करूया. बाहेरचं वातावरण बघा, पाऊस चालू आहे. आता जरासा थांबलाय पाऊस. आता काय पावसाळ्यात दिवस आहेत. हा करते हा. सावकाश तिथे गाडी बघ स्लीप होते. चला आडा बंद करूया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर कुणालचे बाबा आता बाबा गेलेत गाडी घेऊन. ते गेलेत कुणालला आणायला. कुणाल आपला आता कुठे बरं, मला वाटतं काही खारेपटणला पोहोचला आहे. त्याचा फोन आला होता. आता येतील पटकन, त्यांना घेऊन येतील. वाजलेत आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि त्यांना जाम खुश आहे मी. तर सगळी तयारी ना खाण्यापिण्याची मी काल रात्रीच करून ठेवली. लाईट गेली वाटतं, लाईट गेली बघा. पंखा चालू होता ना आतमध्ये, तो बंद झाला आहे. त्याच्या आवडीचं सगळं नाश्ता जेवण सगळं करायचं आहे. त्याला नाही जास्त करून नॉनव्हेज, म्हणजे व्हेज पण खातो तो, पण नॉनव्हेज त्याला भरपूर असं आवडतं कुणाला, चिकनचं वगैरे. त्याच्यामुळे कालच सगळं आणून मॅरिनेशन वगैरे सगळं करून ठेवलं. आणि वड्या वगैरे पण मी करून ठेवलेल्या आहेत. त्या आता नाश्त्यामध्ये तळून देईन त्याला. चला पटापट तयारी करूया. वाघ्या शेरू गेलेत. त्या वाघ्याने मला रात्रभर झोपून नाही दिलं. मला वाटतं कदाचित त्याला म्हणजे असं बोलतात ना, फिलिंग होतं ना वेगळं असं काहीतरी. आणि असतं बघा, असतं आपण असं बोलतो पण मुक्या प्राण्यांना माहिती पडतं. शेरूच्या बाबतीत पण असंच आहे. वाघ्याचा कुणालवरती भरपूर असा जीव आहे आणि कुणालचा पण वाघ्यावरती असा भरपूर जीव आहे. त्याने रात्री मला 2-3 वेळा उठवलेलं आहे वाघ्याने. आत्ता दोघं पण खेळायला गेलेले आहेत. मगाशी आले होते, पुन्हा आता खेळायला गेलेले आहेत. पण येतील बघा, भुंकायचा आवाज येतोय. पाऊसाचा जर का जोरदार आला तर येतील दोघं जण. त्यांची रिॲक्शन मला बघायची आहे दोघांची पण. कुणाला बघितल्यानंतर थोडंसं कॅप्चर करायचा प्रयत्न करीन. पण ती लोक जर का आले ना तेवढ्यात तर ठीक आहे. जर का हे दोघं जण खेळायला असतील मग नाही बघायला मिळणार. पण नंतरला जेव्हा दोघं जण येतील ना तेव्हा बघतील ना, तेव्हा थोडंसं मी कॅप्चर करणार आहे. चला मी जरा ना चहा पिऊन घेते. आज ना मला पार्लेजी बिस्किट खायची खूप अशी इच्छा झालेली आहे. तर चहा घेतला होता आणि बिस्किटं मी घेतलेली आहेत, ती बसून खाते. बघा लाईट गेली ना, दाखवते तुम्हाला. हे बघा, ही चहा घेतला आहे कपभर. लहानच कप आहे तो, कदाचित व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठा दिसत असेल. आणि एक 4-5 बिस्किट आहेत पार्लेजीची. चला खाऊया फटाफट. अय वाघ्या शेरू, चला या, दादा येतोय. हा कुणाल दादा आला. कुणाल दादा येतोय, चला घरात. चला बस झाला. चला शेरू, वाघ्या ए वाघी, दादा येतो चल.
कुणाला आलाय, कुणाला आलाय, ये हे लवकर. कुणाला आलाय, कुणाला ये. शेपटे हलू नको, ये घरी. चला या या. कुणाला आला, पाणी पिया. चला पाणी पिया. बस झालं बेटा, चला. कुणाला द्यायचं त्याला, लवकर या. ये ये, दादा आलाय, दादा आला. ये 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 आगी, ये बेटा. तो दादा आला, ये लवकर. आता गाडी येते, नको लवकर. न शेरू बस इथे. शेरू पाणी पी. वाघी ये. वाघ आहे ना आपला खूप लबाड आहे. त्याला ना भरपूर असं खेळायचं असतं बाहेर. त्याचं जास्त लक्ष बाहेर असतं. जोपर्यंत त्याचं मन भरत नाही ना तोपर्यंत तो घरी येत नाही. शेरू जास्त वेळ थांबत नाही बाहेर, तो लगेच घरात येतो. हे बघा, ह्याचं चालू आहे अजून. आता कुणवा कुणवी चालू राहणार त्याची शेरूजवळ ये ये करून. ह्या दोघांना भात झाला. या दोघं जण आहे ना उभे आहेत कधीपासून इकडे. ते बघा धावले. बघा कधीपासून इथे उभे होते, धावले. मला वाटतं त्यांना गाडीचा आवाज गेला. तर दोघांना माहिती पडलं, गाडी आली ना तशी धावत गेले दोघं जण. ए वाग्या, पुढे माझे धावतात, गाडी खाली येते काय ना. अरे त्यांना सावू लागली ना, तुम्ही दोघांना पळाले घरात ना. एखाद्या गाडी चालू. चला 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 घरात. ए दादा आला, दादा आला. चला चला. चला इकडे, गाडी इकडे या. ह्याच्यावर सांभाळ. हा जरा चॅप्टर आहे. हा गेले गेले कपडे बिपडे गेले. आबा 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 आरका. बस बस, नका लागतील त्याला. वागे ये घरात, ये वागे ये. बस 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 बस. तर इथे किचनमध्ये बघा माझी कामं, म्हणजे सकाळचं जे रुटीन असतं सुरू झालेलं आहे. चहा कॉफी. तर चहा कुणालच्या बाबांसाठी आणि कॉफी कुणालसाठी. कुणाला कॉफी भरपूर आवडते. आणि नाश्त्यामध्ये आज वड्या बनवायच्या होत्या. बाहेर जोरदार पाऊस चालू झाला होता. एवढा बघा जोरात पाऊस. अरे मारामाऱ्या करून आलेला तेव्हा त्याला लागलं होतं ते, माहितीये काय. दादागिरी करतात दोघं पण, जरा पण ऐकत नाही. त्याची ते कुत्रे आले ना, विचार बाबाला. तेवढं दादागिरी करून दोघं पण गेले होते. माहिती, हा पण चॅप्टर झालाय. हा बारका पण बघ असं बघतोय. जा तू आंघोळ कर, जा जा आंघोळ कर. हा पाणी गरमच करते. तो उठला तो बघ. ह्या बघा ह्या वड्या ना काल रात्री मी बनवून ठेवल्या. त्या आता ना कटिंग करून फ्राय करून देते, म्हणजे तेलामध्ये तळून नाश्त्यामध्ये सकाळच्या. झट ह्याच्या वड्या, गोवेलच्या वड्या. गोवेल वडी तुम्हाला बघा रेसिपी दाखवली ना. पटकन अशा तुकडे करून घेते. कशा छान अशा. पाऊस बघा जरा थांबला आहे, तर पटकन ह्या वड्या आहेत ना आपण अशा तळून घेऊया. डीप फ्राय करणार आहे. तळून छान लागतं. पाऊस पण पडतोय, जरा तेलकट खायला जरा चांगलं वाटेल म्हणून. बघा अशा ह्या वड्या फ्राय केल्या आहेत मस्त. सगळ्या तळून घेते. काका घ्या हवं त्यांना ते दोन कोणाला नाही गरम आहे ते. नाश्ता वगैरे करून थोडंसं बसले मी आता. थोडंसं म्हणजे जरा 5 मिनटं बसते. कपडे ना चोळून ठेवलेत बाहेर. पाऊस चालू आहे आपल्याकडे. कुणाला आंघोळीला गेलं आहे. आता दुपारच्या जेवणाची तयारी. आज दुपारच्या जेवणात मी बिर्याणी बनवणार आहे. तर कुणालच्या बाबाने म्हटलं जराशी मदत करून दे. हे बघा इथे बसलेत. आज स्वेटर घातलेलं आहे त्यांनी.
त्यांना मी सांगितलं की म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केलं की ताई त्या दादांना वाताचा त्रास आहे ना, तर त्यांना स्वेटर वगैरे घालायला सांगा म्हणून. या गोष्टी मी पण सांगते पण ते माझं ना ऐकत नाही. पण आज जेव्हा मी सांगितलं की तुम्ही सर्वांनी सांगितलं तेव्हा त्यांनी मग कपाटातून ते स्वेटर काढलं आणि घातलेलं आहे. सांगते की नाही मी. आणि रेनकोटसुद्धा आहेत आपल्याकडे काम करताना घालायला, ते पण मी सांगते पण ते पण माझं ऐकत नाही. त्याच्यामुळे मग म्हणजे मी बोलली का मला वडवडतात जास्त, मग काही बोलून उपयोग नाही. आता बायका हां ऐका म्हणून आता ऑन कॅमेराला बोलते ना, सगळ्यांना असं वाटेल की माझं लक्ष नसतं म्हणून, पण माझं लक्ष असतं. मी 10 वेळा बोलते पण ते ऐकतच नाही, त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही ना. बडबड करायला असते. हां आता त्यांना म्हटलं म्हणजे आता सांगितलं त्यांना की ते स्वेटर, हे स्वेटर नाही काय बरं स्वेटर तर आहे तर 2-3 रेनकोटसुद्धा म्हटलं बाहेर काढूया. गमबूट सांगितले सगळ्यांनी घालायला, गमबूट घालणार आणल्यावरती. तुझे मी होतात का आणले पाहिजे छोटे तरी. आता असे बूट आहेत ना तुझे, तसे बूट घेतले. हां हे चांगले आहेत ना, तसे बूट पण चांगले. हां पण ते ऐकत नाही सगळ्यात महत्त्वाचं. चला दादा जेवणाची तयारी करायची. कुणाला तर आंघोळून आला की थोड्या वेळाने बोलेल तुमच्याशी. तो आता रात्रभर प्रवास करून आले ना, त्याला म्हटलं आता आंघोळ कर आणि गप झोपून जा, थोड्या वेळानं आराम करू दे. हां फ्रेश होईल ना थोडंसं. आणि इथे सुरुवात बघा केलेली आहे दुपारच्या जेवणाची. वाघ्या आणि शेरू यांचं जेवण म्हणजे बनवून झालं होतं. त्यांचं कसं वेगळं असतं ना, त्यात मीठ वगैरे असं काही नसतं. त्यांचं अगोदर बनवून घेतलं आणि नंतरला इथे आमचं जेवण करायला घेतलं. म्हणजे काय करू आणि काय नाही असं सगळं झालं होतं. आता एक दिवस तो राहणार आहे, एका दिवसामध्ये काय काय बनवता येईल तितकं म्हटलं बनवायचं आणि त्याला खाऊ घालायचं. म्हणजे एक आनंद बघा असतो ना मनामध्ये की इतक्या दिवसानंतर म्हणजे समजा ना जवळजवळ महिन्यानंतर तो आलेला आहे. तर कुठल्या पण आईला असं वाटतं की आपल्या मुलाला चांगलं चांगलं असं खाऊ पिऊ घालावं. तर सेम माझं पण तसंच आहे. तर म्हणून मग सगळी तयारी ना मी करूनच घेतली होती. आता किचनमध्ये मी काही एकटी नव्हती, कुणालचे बाबा पण होते जोडीला, ते पण जाम आज खुश होते. म्हणजे आदल्या दिवशीपासूनच म्हणजे रात्रभर झोप नाही लागली असं सगळं झालं होतं की कधी तो येतोय. सतत आमचे फोन वगैरे पण चालू होते. आणि सकाळी पण लवकर उठलो होतो आम्ही, काहीतरी 5-5:15च्या दरम्यान आम्ही उठलो आणि पटापट सगळं घरातलं आवरायला सुरुवात केली होती. असं सगळं असतं जेव्हा आपली मुलं म्हणजे लांबून येतात घरी, भले एका दिवसासाठी का होईना, पण आईवडिलांना जो आनंद होतो तो आनंद की नाही वेगळाच असतो. आता तुम्हा सर्वांना सांगायची गरज नाही भासत, सगळ्यांना माहिती आहे की मुलं जेव्हा लांबून आपल्याकडे येतात तेव्हा कसं वाटतं ते. तर इथे आज बिर्याणीची तयारी करायला मी सुरुवात केलेली आहे. कुणाल जेव्हा मला थोडंफार मदत करत होते, म्हणजे कटिंगवर जे असतं ना बिर्याणीचं ते करून देत होते. दम बिर्याणी मी करणार होती आज ना, म्हणजे भरपूर अशी घाई त्याच्यामुळे म्हटलं नको रेसिपी वगैरे आपण नेक्स्ट टाईम म्हटलं शेअर करूया. तर चिकन दम बिर्याणी असते ना, कुणाला भरपूर आवडते, कुणालच्या बाबांना पण भरपूर आवडते, त्याच्यामुळे म्हटलं पटापट करून घेऊया. तर हा बघा कुणाल आपला आला आहे मुंबईवरनं. आता बोलेल थोडंसं तुमच्याशी. सगळेजण आठवण काढा होते ना तुझी. म्हणजे कसं तुझं काम बिम कसं चाललंय. हो ना, आणि तब्येत वगैरे बरी आहे ना. काम दिवसभर असतं. सकाळी किती वाजता जातो मग कामाला. सकाळी 11 वाजता जातो आणि मग येतो किती वाजता संध्याकाळी. येतो 8 वाजता. काय टायमिंग फिक्स नाही ना. फिक्स नाही, 8 वाजेपर्यंत येतो. 8 चालेल. आता सुट्टी बिट्टी नाही. सुट्टी तर नाही आता त्याला. आता ना आज शनिवार वार आहे ना, आज शनिवारची सुट्टी होती म्हणून तो आज आलेला आहे. तो उद्या लगेच जाणार आहे. फक्त एक दिवस पण नाही ना, एका दिवसासाठी पण नाही. त्याला म्हटलं होतं की ये सुट्टी काढून, पण सुट्टी काय त्याला मिळत नाही आहे. जाऊ तेवढं एका दिवसासाठी आलं आहे, चालून जाईल. तर सगळेजण आठवण काढत होते ना, म्हणून त्याला म्हटलं की बोल जरा. असं जास्त बोलत नाही ना, लाजरा आहे ना तो. म्हणून चला जेवूया आता. जेवायला वाटते ह्यांना मी आता. तर ही बिर्याणी आपली झालेली आहे. आता जरा वाढते दोघांना पण. बाबाला बोला कुठे गेला. खाऊन बघा कशी झाली ती. कुणाला कानात काय चालू आहे तुझा फोन. चालू आहे. बंद कर, जेवताना बंद कर जरा वेळ. जेवताना नाही फोन वापरायचा. बिर्याणी कशी झाली ती सांगा. आज कुणाला सांगेल. खूप दिवसांनी एकत्र जेवायला बसलोय ना आम्ही. कसे झाले. मजा आली.
चांगले झाले. जरा मान वर करून बोलला तर मस्त मजा आहे काय बोललो. हां कॅमेरा समोर लाजतात ना. गरम आहे. गरम आहे. हा. हां गरमच खायला. थंड झाला माहिती पडेल. आता एक घास असं थंड कर आणि खा. खाल्ला आता चांगले झाले ना. चला जेवा मग. बिर्याणी फेवरेट, घरातली फेवरेट आमच्या. हां आज कुणाला ना म्हणून बनवले ना. बरेच दिवस बनवली नाही आम्ही माहिती आहे काय. चला जेवूया सगळ्यांनी. मच्छी बिर्याणी, आता मच्छी राहिली बनवू. बरं खाऊन. तर आता बघा संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे 4:15 वाजलेले आहेत. कुणाला आहे घरामध्ये त्याचं चालू आहे काय काय. मला वाटतं झोपला. हां थोडा वेळ झोपला होता आणि आता उठला आहे. तो आहे आतमध्ये फोनमध्ये काहीतरी करतो आहे. आणि कुणाला जेव्हा तिथे आपलं लिंबाचं झाड आहे ना त्याला स्प्रे करतायत. ते पण आता एक झोप काढून उठलेले आहेत. तर आता ह्या व्हिडिओची एंडिंग मी आता इथेच करते. कुणाला आपला की नाही उद्या जाणार आहे संध्याकाळी मुंबईला. फक्त एका दिवसासाठीच तो आलेला आहे. आणि त्याने येतेवेळी थोडंसं सामान म्हणजे काहीतरी 1-2 वस्तू आणलेल्या आहेत. त्या काय अजून मी उघडून पण नाही बघितल्या आहेत, पण त्या तुम्हाला मी दाखवेन जे काही आणलेलं आहे ते. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.